भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त। याचा बेस कमी करा, फक्त आवाज द्या मोकळ्याचा, बेस कमी करा ह्या माईचा। भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। अनेकाचे काने गुणदोष मनानाने, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, वेची ते वचन जेणे राहे समाधान। तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। तुका मने फार थोडा तरी परोपकार, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। विठ्ठला प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयते किल शक्तिधरसुधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय। माईक मागे ठेवा, असं हा थोडं मागे ठेवा। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय, थोड़ा पीस द्या ना, गोविंदाय नमो नमः। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करो प्रथमन पाण्डुरङ्गा
पांडुरंगा बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकार पुरी रम्य सिंहासनस्थं पदंबुज तेजस स्मृति प्रदेशां विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमान समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदरया जननी देवाची ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव बाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमयी नमस्कारिणी म्या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मंगल भवन थोड़ा फक्त मोकळा आवाज मंगल भवन अमंगल हारे प्रभु सुदशरथ अजर विहारे चरित अति पावन मधुर सरस अति मन मुनि मुनि की सुनिए सुनाए
भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या शिवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 6 चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री तुकोबराय देव प्राप्तीचा उपाय सांगतायत। विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपल्या या श्री क्षेत्र हाताडी नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये अतिशय उत्साहामध्ये हा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवातील आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा गुरुवर्य स्वामीजींच्या आदेशाने आजची ही कीर्तन सेवा आलेली। स्वामीजींनी मला सकाळी फोन केला, मला म्हणे तुम्ही असताना इथं दुसरं कोणाला पाठवायचं? म्हणलं स्वामीजी म्हणलं मला एक सेवा आहे आणि ती म्हणजे मी कथा या ठिकाणी करतोय। स्वामीजी म्हणले नाही, कथा जरी असेल तर एक सेवा मी सांगतो म्हणून करा। आणि सगळ्यांनी मी म्हणलं सगळ्यांचा जर विचार असेल तर करायला काही अडचण नाही। सगळ्यांनी अनुमोदन दिलं की महाराज सगळ्यांचीच इच्छा आहे कीर्तन करावं म्हणून सर्वांच्या प्रेमातून आलं हे कीर्तन पुष्प आणि हे पुष्प मला वाटतं मी स्वामीजींच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न करणार आहे। विठ्ठला विठ्ठला उपस्थित सर्व वैष्णव टाळकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक हरिभक्त परायण आमचे सुदर्शन महाराज या ठिकाणी पकवास सेवेसाठी आहेत। सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। वैष्णव टाळकरी सर्वांचाच आता सगळ्यांचाच नामोल्लेख करणं काही शक्य नाही महाराज, नाही का? सगळ्यांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही। या ठिकाणी सुंदर अशी शिवमहापुराण कथा आपण सर्वजण श्रवण करत आहात। अतिशय उत्साहामध्ये हा उत्सव चालू आहे, पण या उत्सवामध्ये आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे, पण काहीतरी चिंतन घडावं या चिंतनाच्या उद्देशाने आज अभंग निवडला जगद्गुरु तुकोबरायांचा। विठ्ठला विठ्ठला अभंग बघा 6 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय देव प्राप्तीचा उपाय सांगतात। बाबा रे तुला भगवान परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक कर, तू काय कर? महाराजांनी सांगितलं भावे गावे घेत देवाचं चिंतन करायचं, पण कसं? भावनेने चित्त शुद्ध करून देवाचं गीत गायचं, कारण का तो भगवान परमात्मा प्राप्त होईल। किती सोपं आहे सांगा? भावे गावे गीत भावनेने चित्त शुद्ध करायचं देवाचं गीत गायचं, सोपं आहे महाराज। महाराज म्हणतात का गायचं? महाराज म्हणतात तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। सोपा उपाय सांगितला महाराजांनी। महाराजांना विचारलं महाराज जर आम्हाला हे जमलं नाही तर आम्ही काय करायचं? कारण का सगळ्यांना चिंतन करावं वाटेलच असं नाहीच, नाही का? सगळ्यांना चिंतन करावं वाटेल असं वाटते का? सांगा बरं। हां प्रत्येकाचीच इच्छा होईल की महाराज आम्हीही नामस्मरण केलं पाहिजे, शक्य नाही महाराज। महाराज म्हणतात मग एक करायचं, जर देव प्राप्त व्हावा अशी अपेक्षा असेल तर एक कर। अनेकाचे काने गुणदोष मनानाने एक कर। एखाद्याच्या गुणाचंही वर्णन करायचं नाही आणि दोषाचंही वर्णन करायचं नाही। सोपं सांगितलंय महाराजांनी, अतिशय सोपं सांगितलंय। महाराजांना पुन्हा विचारलं महाराज हे काय आम्हाला जमणार नाही, कारण का आम्ही सहज जरी बसलो की आमच्याकडून एखाद्याच्या गुणाचं वाईट किंवा चांगलं चिंतन होतंय। महाराजांनी सांगितलं मग एक कर, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं। किती सोपं सांगितलंय। महाराजांना पुन्हा साधक विचारतात महाराज हे नाही जमणार आम्हाला, मग काय करायचं? महाराज म्हणतात वेचिते वचन जेणे राहे समाधान। इतकं चांगलं बोलायचं की बोलत असताना प्रत्येकाला आनंद वाटला पाहिजे, एवढं चांगलं बोलायचं। एवढा जरी आपण नियम सांभाळला तरी महाराज म्हणतात तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। महाराजांना विचारलं महाराज जर आम्हाला याच्यातलं काहीच जमलं नाही तर काय करायचं? महाराज म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, कारण का जास्त नको करू पण उपकार कर। पण कसा? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा परोपकार कर जेणेकरून तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। हा झाला अभंगाचा सरळ अर्थ। विठ्ठला विठ्ठला आज या ठिकाणी
आज आजच्या या कीर्तनाचे यजमान आहेत, गुरुवर्य स्वामीजींच्या कीर्तनाचे यजमान आहेत ते श्री रामचंद्र निवृत्तीराव बोरकर, श्री सदाशिव बाजीरावराव बोरकर हे आजच्या या कीर्तनाचे यजमान आहेत. विठाला विठाला जीव म्हटलं की प्रत्येक जीवाला एक अपेक्षा आहे महाराज, ती म्हणजे सुखाची. असा कोण माणूस आहे की त्याला अपेक्षा नाही सुखाची? महाराज सांगा. प्रत्येकाला अपेक्षा सुखाची. असा कोणीही माणूस असू द्या, मला वाटते लहानापासून तर थोरापर्यंत प्रत्येकाची एक अपेक्षा आहे आणि ती म्हणजे सुखाची. तुम्हाला महाराज असं काय बोलता, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा? हो, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा. आता माझ्यासमोर थोडेसे लहान लहान मुलं आहेत बघा, बरं का. आता बरंचसं पाठीमागं एक लहान मुलगा बसलेला आहे. तूच 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 तू जरा समोर येतो का थोडंसं? ये उठ उठ. हां, तुला मी थोडक्यात प्रश्न विचारतो. ह्यो म्हणे बसलोय लांब, तर यांनी मला आणलं वा जवळ बसवलंय, नाही का. तुझं नाव काय रे? हां, योगेश. योगेश, तुला मी एक प्रश्न विचारतो. योगेश, तुला सुख पाहिजे का पैसा पाहिजे? काय पाहिजे? योगेशचं म्हणणं आहे महाराज मला पैसा नाही पाहिजे, मला सुख पाहिजे. मला वाटतं एकदा योगेशसाठी टाळी वाजवायला, नाही का. ही हातळी साधी नाही, हातळी नाही का. ते म्हणतो महाराज मला पैसा नाही पाहिजे, मला सुख पाहिजे. मला वाटतं त्याला माहिती आहे, त्याला वाटत असं याचं कीर्तनच संपलं नाही, याला पैसा मागून काय फायदा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, बरं सुख फक्त योगेशला पाहिजे का प्रत्येकाला सुख पाहिजे? सांगा. बोला बोला बोला. हां, तुम्हाला नाही पाहिजे सुख? तुम्हाला महाराज सुख पाहिजे म्हणून तर आम्ही कथेला एवढ्या जणी असतो. तर हां, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे महाराज. ऐका, एखाद्या वेळेस तुमच्याकडं संपत्ती असेल, पैसा असेल, याचा अर्थ असा नाही तुमच्याकडं सुख आहे म्हणून. अरे संपत्ती कितीही असू द्या, पैसा कितीही असू द्या, जर मला वाटतं सुखच जर नसेल तर त्या पैशाला काही किंमत नाही, त्या संपत्तीला किंमत नाही. मी उदाहरण सांगतो, भजन करा. विठाला विठाला. एक कल्पना करा, परतूरसारखं शहर आहे आणि परतूरसारख्या शहरामध्ये मेन चौकामध्ये कल्पना करायची, एका माणसाला जवळजवळ 4 तळाची बिल्डिंग आहे. बस झाली का? कमी वाढवायची आणखी? बस झाली कामापुरती आपल्या? बरं, 4 तळाची बिल्डिंग आहे. बरं, त्याला कमीत कमी 2 लाख रुपये पगार आहे. बस का वाढवायचा आणखी? बस झाला, 2 लाख रुपये पगार आहे. आता ऐका, बायकोनी सकाळी फोन केला, मालक. काय ग, तुम्हाला माहिती आहे का आज काय? म्हणे काय? म्हणे तुम्ही असंच करता दरवर्षी, तुम्ही विसरून जाता. अगं काय झालं सांग ना. म्हणे मालक आज आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. ते म्हणे वा 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 वा. म्हणे आज आपल्याला दुपारी 2 वाजता कुठं जायचं? पटकन सांगा लवकर. हां, बघा तुम्ही जेवायला म्हणले, बाकीचे तुमची काय अपेक्षा आहे? कुठं जायचं? मला वाटतं बाहेर जाण्यापेक्षा आपण असं म्हणू की हातडीला आपल्या गावामध्ये कथा चालू आहे, नाही कथा कथा कीर्तन संध्याकाळी, नाही का, कथा चालू आहे. म्हणे आपण काय करू, 2 वाजता कुठं जायचं? हा, आता बाहेरून सगळी इकडे या बरं. काय बाहेर कुठं जायचं नाही, इथं यायचं कथेला, असं लक्षात ठेवा. त्या बाईने फोन केला, मालक 2 वाजता आपल्याला जायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही अगोदर इथं घरी या, 12 वाजता तुम्ही घरी या. त्यांनी सांगितलं अगं काळजी करू नको, मी येतो. 11 वाजता बाईने फोन केला, मालक लक्षात आहे ना तुमच्या, निघाले का नाही आणखी? बाईने फोन केल्यानंतर मालकाने सांगितलं अगं काळजी करू नको, मी येतो, तू काळजी करू नको. त्या बाईने सुंदर अशी साडी परिधान केली, अंगावरती अलंकार परिधान केले आणि 11:30 पावणे 12च्या दरम्यान फोन केला, मालक निघाले का नाही? तेवढ्यामध्ये तिकून जरा बारीक आवाज आला. काय झाला असेल? थोडंसं बारीक आवाज आला, बारीक. म्हणे आता अगं ऐकतेस का? म्हणे काय? अगं अतिशय महत्त्वाची मीटिंग निघाल्यामुळे माझं येणं होत. काय आनंद झाला असन त्या बाईला, किती आनंद झाला असन सांगा. राग आला त्या बाईला. त्या बाईने अंगावर नवी साडी परिधान केली होती, साडी काढली, जुनी साडी परिधान केली, अंगावरती अलंकार परिधान केले होते, ते काढले आणि 3ऱ्या तळावर गेली. कौतुकाने बघू नका, तिने उडी नाही मारली बरं का. हां, उडी नाही मारली. तिने काय केलं, एका रूममध्ये गेली, रडत होती महाराज, रडत होती. रडता रडता सहज खाली आरडाओरडा चाललाय म्हणून तिने सहज डोकून पाहिलं. रोडचं काम चालू होतं, दुपारचे 12 वाजले होते. बायको नवऱ्याला आवाज देते, मालक 12 वाजले, मुलांना भूक लागली असेल, चला बरं आपण जेवण करून घेऊ. कोण होते ते? दगड फोडणारे बाबा, दगड फोडणारे पती पत्नी. रोडचं काम चालू आहे, ऊन आहे आणि उन्हामध्ये बायकोने आवाज दिला, मालक चला आपण जेवण करू. मुलांना जवळ बोलून घेतलं बापाने. माय बाप आणि लेकरं जवळ बसलेली. इथं किती दिवसाची भाकरी माहीत नाही, शिळी भाकर, त्याच्यावर चटणी आहे आणि एक एक तुकडा प्रत्येकाला दिला आणि प्रत्येकजण प्रेमाने गप्पा मारत मारत, हसत हसत, खेळत खेळत हे पती पत्नी आणि मुलं जेवण करतायत. हे सगळं कोण बघतंय? हां, मला वाटलं का विसरले तुम्ही.
अरे वा, पूजनीय बाबा पण आले वा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही परभणीकर गुरुजींना पाहिलं नाही, पण अशा या महात्म्यांना पाहिल्यानंतर नक्कीच वाटतं की आम्ही बाबांना पाहतोय म्हणून. बरं का, वा वा. असं होतं बघा स्वामीजींचं कीर्तनामुळं, नाही का? बरोबर ना बाबा? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं हे सगळं दृश्य कोण बघतंय? ती वर बघणारी बाई सगळं हे दृश्य बघते आणि ती बघता बघता मनातल्या मनात विचार करते, देवा हे असं सुख माझ्या पदरात कधी पडेल? ऐकताय ना तुम्ही? देवा हे असं सुख माझ्या पदरात कधी पडेल? मला वाटतं तिला पैशाची कमी नाही, तिला संपत्तीची कमी नाही, पण मला वाटते हे सगळं असून देखील सुख नाही. महाराज म्हणतात, मग तुम्हाला जर सुखाची अपेक्षा असेल ना तर मग एक करा, तेने विना जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय सुख प्राप्त होऊ शकत नाही. अकारण कारण करुणा वर्णालय रुक्मिणी प्राणसंजीवन, जगद आधार पांडुरंग परमात्मा आपलासा केला पाहिजे. महाराज असं किती माणसं आहेत की त्याला अपेक्षा आहे देव प्राप्तीची? सांगा बरं तुम्हाला. महाराज मग देव प्राप्तीची जर इच्छा नसती तर आम्ही आज इथं आलोच नसतो महाराज, नाही का? मला वाटते सुख जर पाहिजे असेल तर महाराज म्हणतात, तेने विना जेव्हा सुख नोहे, तो भगवान परमात्मा प्राप्त केला पाहिजे. इतके सुंदर आपल्याला इतका सुंदर निर्दय दिलेला आहे भगवान परमात्म्याने. आणि मनुष्य पण त्यातले त्यात आपण मनुष्य जीव आहे. मला वाटतं कोणत्याच योनीमध्ये जे नाही ते या योनीमध्ये लक्षात ठेवा. मला वाटतं आपल्याला बुद्धी आहे, हां बुद्धी आहे. आपल्याला काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे याची आपल्याला बुद्धी आहे महाराज. याची आपल्याला बुद्धी आहे. आपण काय पाहिलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे याची आपल्याला सगळ्यांना बुद्धी आहे. महाराज म्हणतात, एवढा सुंदर नरदेव भेटूनही जर देव प्राप्त करत नसेल तर महाराज म्हणतात, नाही तरीही न पशु मनुष्य पण साधे नारायण, मनुष्य पण साधे नारायण, मनुष्य महाराज तरी पण देव प्राप्ती करत नाही, नाही का? भगवान परमात्म्याची प्राप्ती करत नाही. महाराज म्हणतात, नाही तरी ही न पशु होणे, सुंदर नरदेव भेटलेला आहे तरी पण देव प्राप्ती करत नाही.
महाराज त्याला तुच्छ लेखतात महाराज. पशुपेक्षाही हीन दर्जा मला वाटतं तुकोबाराने आपल्याला दिलेला आहे. विठाला विठाला विठाला. महाराज तुम्ही म्हणत असाल महाराज आम्हाला देवप्राप्तीची काही गरज नाही. बघा काय असतंय, संपत्ती म्हटलं, सत्ता म्हटलं की माणसाला बाकीचा परमार्थ जो असेल तो तुच्छ वाटतो महाराज. एक आम्हाला असाच एक जण माणूस म्हणला, महाराज हे तुम्ही कीर्तन करता, कथा करता, आम्हाला थोतांड वाटतंय. म्हणलं ज्यावेळेस तुझ्या पाळी येईल ना त्यावेळेस तू आमचेच पाय धरल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी खरं त्याच्यावरती अशी काही पाळी आली तो म्हणला, महाराज काय करू सांगा. नाही म्हणलं याच्यामुळे हे थोतांड आहे म्हणलं, याच्या नादी लागू नको. मला वाटतं सगळ्याला जर शांतता जर भेटत असेल नाही का, म्हणून प्रसन्न जर होत असेल तर मला वाटतं फक्त एवढंच क्षेत्र असं आहे याच्यामध्ये मनाला शांती भेटते. विठाला विठाला. जर या मनाला इथं जर शांती भेटत नसती तर तुकोबाराने म्हटलंच नसतं, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, तेथे माझ्या सारा भया काज तृप्तीचे, सारा भया काज तृप्तीचे, ते माझ्या मना होई पक्षीराज, ते माझ्या मना होई पक्षीराज. जर या ठिकाणी जर शांती नसती भेटली तर महाराज म्हणलेच नसते तुकोबारे आपल्या मनाला, ए मना हरिनाम बेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओल्हावली, तिथे माझ्या मना होई पक्षीराज. ए म्हणा तू काय करते तर पक्षीराज हो. कशासाठी? साधा वया काज तृप्तीचे या. म्हणा जर तुला शांती लाभावी असं वाटत असेल तर तू काय कर, पक्षीराज हो. आणि ते काय कर, त्या हरिनामाच्या वेलीवरती तू जा. मला वाटतं ज्या अर्थी या ठिकाणी शांती, त्याचमुळे तुकोबाराने आपल्याला जास्त उपदेश केला. विठाला विठाला. महाराज आपलं मन देवाच्या चरणाजवळ लागत नाही महाराज, नाही लागत. मग एक केलं पाहिजे, देवाला विनंती केली पाहिजे. एक पद आहे, फार गोड पद आहे बघा. हे प्रभु मुझे बता दो, ऐकता ना सगळे. हे प्रभु मुझे बता दो, चरणों में कैसे आऊं, हे प्रभु मुझे बता दो. तुम्हाला ऐकायला आलं काय पद? मग एक करा, माता भगिनी कोणी म्हणू नका, तुम्ही फक्त म्हणा माझ्या मागे. ऐका. चरणों में कैसे आऊं, बोला. थोडं मोकळं म्हणा, थोडस मोकळं म्हणा. हे प्रभु मुझे बता दो, चरणों में कैसे आऊं, हे प्रभु मुझे बता दो. असं एवढे विद्यार्थी लवकर तयार झाले पाहिजे बघा. किती गोड म्हणले सांगा बरं, किती गोड म्हणले. चरणों में कैसे आऊं, बोला सगळ्या 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 सगळ्या. असं नका नको हा. तुम्ही भजनामध्ये पण असंच म्हणता, असंच करता सगळ्या. म्हणा हे प्रभु मुझे बता दो, चरणों में
कैसे आऊं। वाह वाह वाह। हे प्रभु मुझे बता दो। विठाला विठाला। देवाला विनंती केली पाहिजे, देवा सांगणार, देवा तुझ्या चरणापाशी आम्हाला यायचंय, काय केलं पाहिजे आम्ही? देवा माझे मन लागो, देवा माझे मन लागो, जय हो देवा माझे मन लागो, माझे मन लागो, महाराज म्हणतात देवा तुझ्या चरणाजवळ माझं मन लागलं पाहिजे. मला वाटते आपलं मन त्याच्या चरणाजवळ लागण्याच्या अगोदर एक करा, त्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. तुम्ही ऐकता ना सगळे? मला वाटतं आम्ही स्वानंद शिकणार सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळेस आम्हाला मारुती बाबा कुरेकर बाबा आमचे पाठ घ्यायचे, पूजनीय बाबा म्हणायचे तुम्ही आळंदीमध्ये राहता याचा अर्थ तुम्ही मालक नाहीत. आळंदीमध्ये राहतात याचा अर्थ तुम्ही मालक नाहीत. मग काय आहे, तुम्ही इथले सेवक आहेत. आणि या आळंदीचे जर मालक कोण असतील तर ते ज्ञानोबा आहेत. लक्षात ठेवा. मला वाटतं जर आपण विद्यार्थी असू, आपण जर प्रापंचिक असू, लक्षात ठेवा आपल्याला जसं आवडतं तसं न वागता मला वाटतं देवाला जसं आवडतं तसं आपण राहिलं पाहिजे. काय काय देवाला जसं आवडतं तसं आपण वागलं पाहिजे. मला वाटतंय पत्नीने आपल्या मालकाला जसं आवडतं तसं राहिलं पाहिजे, मग घरात भांडण होत नाही. तर हे आपला घरातला प्रश्न आहे. लक्षात ठेवा मालकाला जसं आवडतं तसं पत्नीने वागलं पाहिजे, तसं देवाला जसं आवडतं तसं आपण वागलं पाहिजे. महाराजांना विचारलं, महाराज देवाला नेमकं आवडतं काय सांगा ना. महाराज म्हणतात देवाला वा 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 आवडे देवासी तू ऐका, आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार, देवाला. महाराज म्हणतात हेची तोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त्यासु द्यावे समाधान. महाराजांना भक्ती देवाला भक्ती आवडते. मग देवाला आणखी काय आवडतं? महाराज म्हणतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार. महाराज काय प्रकारे सांगा ना देवाला आवडतं? महाराज नामाचा उच्चार रात्र दिवस. नुसतं एवढंच आवडतं का महाराज? नाही आवडत. मग काय काय आवडतं? तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा, हे देवाला आवडतं. लक्षात ठेवा असं देवाला आवडतं. महाराजांना असं सांगितल्यानंतर महाराजांनी काही साधकांना जरा बरं वाटलं. महाराज जरा आम्हाला चांगलं वाटायला लागले. आम्हाला असं वाटतं की देव आमचा होईल, देव आपलासा होईल. सांगा ना महाराज आणखी काय प्रयत्न करू? मग महाराजांनी पुन्हा सांगितलं कुठे न जाऊ करा हरी कथा, ते अवचिता सापडेल. कुठं जाऊ नका महाराज. मग कुठं जायचं तर मी नाही म्हणता, मग आमचं नेमकं केलं काय पाहिजे?
महाराज म्हणतात एकच करा, देवाचं चिंतन करा. पण कसं चिंतन करायचंय अभंगाच्या प्रती. भावे गावे गीता, 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 भावे सोपं सांगितलंय महाराजांनी. महाराज काय म्हणतात ऐका. मग काय आवडतं देवाला? महाराज म्हणतात एक करा, त्याला जे आवडतं ते केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? गीत गायलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. कसं चिंतन केलं पाहिजे? महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. महाराज म्हणतात चित्त शुद्ध करायचं आणि देवाचं गीत गायचं. चित्त शुद्ध करायचं. चित्त शुद्ध झाल्याशिवाय मला वाटतं देवाचं चिंतन केलं तरी त्याचा परिणाम होत नाही. लक्षात ठेवा, चित्त शुद्ध केलं पाहिजे. महाराजांना विचारलं महाराज तुम्ही केलं का हो? महाराज म्हणतात आम्ही केल्याशिवाय सांगत नाहीत. ऐका तुम्हाला अंदाजीवर जर मी सांगितलं, अंदाजी तुम्हाला जर अंदाजी जर म्हणलं मी की तंबाखू कडू लागते, तुम्ही खरं सांगा माझं ऐकतान का? आपलं गाव एवढं चांगलं आहे बरं का महादेव महाराज. गाव कोणीच व्यसनी नाही महाराज. आपलं तंबाखू कोणी खात नाही आपल्या अजिबात नाही. निर्व्यसनी गाव आहे आपलं. लक्षात ठेवा. जर तुम्ही जर म्हणलात, मी जर उदाहरण म्हटलं असेल, मी जर सांगितलं तुम्हाला की तंबाखू कडू आहे, तुम्ही मला महाराज तू शांत बस, बोलू नको कस नाही काय. कारण का मला अनुभव नाही ना. आता आणखी एक उदाहरण सांगेल तुम्हाला. हे काय हो? पाहुणे गुळच आहे ना. गुळ कसा आहे सांगा बरं. तुम्हाला माहिती आहे का गुळ काय? आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे का सांगा. महादेव महाराजांनी इथं गुळ आणून ठेवला समजा. हे आंबट आहे का कडू आहे का कसा तिखट आहे तुम्हाला माहिती आहे का? याच्यात आलं टाकलंय का तुम्हाला माहिती आहे का? सांगा लवकर. थांबा मग थोडंसं. आता सांगतो मी. हा गुळ कसा आहे? हा गोड आहे. सांगा बरं. तुम्ही अंदाजे सांगत होते. तुमचं बरोबर आहे का माझं बरोबर आहे? तुमचं बरोबर बाबा. तुम्ही तुम्हाला 100% माहिती आहे का गुळ गोडच आहे, पण तुम्ही खाल्लेलं नाही. महाराज तेच सांगता. महाराज बोलतात अनुभवात्मक बोलतायत. महाराज अंदाजी सांगत नाही. महाराज म्हणतात आधी केले मग सांगितले. महाराज अगोदर काय म्हणतात? अगोदर आम्ही करतोय आणि नंतर लोकांना सांगतोय. मला वाटतंय ब्रह्मज्ञान घरोघरी सांगे पण आपण न करी तुकोबारे म्हणतात. थुतू त्याच्या तोंडावरी व्यर्थ शिनली ही वै करी. अगोदर महाराज म्हणतात आम्ही करतोय, नंतर लोकांना सांगतोय. मग महाराजांनी तेच सांगितलंय, बाबा तू भगवान परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर अगोदर काय करावं लागतं? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राही ते. बरोबर महाराज ऐका ना.
महाराज पुन्हा म्हणतात की बाबा त्याचं चिंतन करायचं, पण कसं चिंतन करायचं? भावे गावे, भावे गावे गीत, भावे गावे गीत. महाराज भगवान परमात्म्याला फक्त भाव महत्वाचा आहे. कसं काय म्हणतात ऐका. एकदा मीराबाई भजन करतायत महाराज, सुंदर असं भजन करतायत ऐका. राधा ने मधुबन में ढूंढा, थोडस माइक थोडस हाँ शाही पुल. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने पाया मन में. राधा नित श्रृंगार करे और मीरा हो गई जोग. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात मीराबाई आपल्या कन्हैयासमोर भजन करतायत. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. भजन गाता गाता भजन गाता गाता तिथे आले तानसेनजी. तानसेनजी तानसेनजी कोण? ज्यांनी दुपारी जर एखादा मेघ म्हणला राग गायला की दुपारा पाऊस पडायचा, ते तानसेनजी. कोण तानसेनजी? त्याने दीपक राग गायला की लगेच काय व्हायचं? दिवे लागायचे, ते तानसेनजी. हां दीपराग 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 गायला की दिवे लागायचे. दिवसा दिवसावर काय दिवसा दिवे लागायचे. पिहरवा प्रेम हे दीपक पिहरवा प्रेम हे दीपक. दीप राग गायला की दिवे लागायचे. असे तानसेनजी समोर आले मैया समोर, मीराबाई समोर. आणि मीराबाई समोर आल्यानंतर मीराबाईने डोळे उघडले. मीराबाई म्हणतात तन्नाजी आप कब आए. त्यांना प्रेमाने तन्नाजी म्हणायचे. मीराबाई आणि तानसेनजी समकालीन. म्हणे मैया आप कब आए. मैयाजी म्हणतात तन्नाजी आप कब आए. तेव्हा मीराबाईला तानसेनजी म्हणतात मैया जब आप गाते थे ना, राग गाते थे ना, एक राग से अलग राग में जाते थे मैया, जरा सुनिए ना मैया. म्हणे जरा राग से गाइए ना. कशामध्ये? असा राग वेगळा आहे ना, असा राग वेगळा आहे. लक्षात ठेवा, रागाचे दोन प्रकार येतं. एक राग वेगळा आहे आणि एक राग वेगळा आहे. तेव्हाच मीराबाईने दिलेलं उत्तर अतिशय गोडे. मीराबाई म्हणतात ओ तन्नाजी ऐका ना. गिरिधर लाल तो भाव काबू का, राग कला नहीं जानत तुका. माझा कन्हैया माझ्या भगवान परमात्म्याला रागाची जरूरत नाही, मग माझ्या भगवान परमात्म्याला कशाची गरज येते? महाराज म्हणतात देव प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. दुष्काळ तयाला कशाचा? थोर प्रेमाचा भुकेला. महाराज म्हणतात काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. माझ्या भगवान परमात्म्याला फक्त भावाची जरूरत आहे, बाकी अन्य गोष्टीची जरूरत नाही. महाराज किती संत महात्मे आपल्याला सांभाळून सांगतात सांगा ना. किती पदोपदी आपल्याला सांभाळून सांगतात की राजा हो असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. मला सगळं सांगतात आपल्याला महाराज. युक्त आहार विहार नियम इंद्रिय शिसार, नसावी बासर निद्रापो भाषा. आणि म्हणून तर त्यांना म्हणतात तुम्ही